नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज कामिका एकादशी, त्यानिमित्त आपण एकादशी व्रतकथा श्रवण करूया. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये धर्मराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादात कामिका एकादशीचे महत्त्व विशद केलेले आहे. युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीबद्दल विचारले. मी आजपर्यंत देवशयनी एकादशीबद्दल आपणाकडून विशेष माहिती श्रवण केलेली आहे. आता कृपया मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीविषयी माहिती सांगावी. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, हे धर्मराजा, लक्ष देऊन श्रवण कर. हाच प्रश्न पूर्वी श्री नारदाने ब्रह्माजींना केला होता. या दिवशी कोणाची आणि कशी उपासना करावी याविषयी देखील त्यांनी विचारणा केली होती. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले, या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीचे महात्म्य श्रवण करणाऱ्या व्यक्तीस वाजपेय यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. या दिवशी शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केल्याने पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्य मिळते. गंगा, काशी, नैमिषारण्य, पुष्कर यासारख्या ठिकाणावर स्नान केल्याने ज्या पुण्याची प्राप्ती होते तीच प्राप्ती आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन केल्याने मिळते. जसे सूर्यग्रहणाच्या वेळेस केदारनाथ किंवा कुरुक्षेत्र या ठिकाणी स्नान केल्याने पुण्य मिळते, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक पुण्य केवळ कामिका एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन केल्याने प्राप्त होते. जो कोणी भगवान श्री विष्णूंची तुळशीपत्राने उपासना करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. या दिवशी तुळशीचे केवळ दर्शन केल्याने सर्व पापांचा नाश होतो. तुळशीला स्पर्श केल्याने व्यक्ती पवित्र होतो. प्रार्थना केल्याने व्यक्ती रोगमुक्त होतो. तुळशीला स्नान घातल्याने, पाणी अर्पण केल्याने व्यक्तीला यमराजाचे तोंड कधी पाहावे लागत नाही अथवा त्याची भीती देखील राहत नाही. या दिवशी तुळशीचे रोपण केल्याने भगवान श्रीकृष्णांसोबत राहण्याचे भाग्य प्राप्त होते. तर श्रीहरी विष्णूंच्या चरणावर तुळशीपत्र अर्पण केल्याने त्यांची भक्ती प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी तुळशीला तुपाचा दिवा लावून नमस्कार केल्यास मिळणाऱ्या पुण्याची गणना करण्यास चित्रगुप्त देखील समर्थ ठरतात. कामिका एकादशी व्रत पालन केल्याने व्यक्ती भ्रूणहत्या आणि ब्रह्महत्या यासारख्या पापांपासून मुक्त होतो. या एकादशी महात्म्याचे श्रद्धापूर्वक श्रवण करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचे पूजन करतो त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांचीच पूजा होते. धर्मग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्त्व हे स्वतः ब्रह्मदेवांनी देवर्षी नारद यांना सांगितलेले आहे. त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते. जो व्यक्ती या दिवशी श्रद्धापूर्वक भगवान विष्णूंना तुळस अर्पण करतो त्याची या भवसागरातील सर्व पापांपासून मुक्ती होते. जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात. सर्व पापांपासून मुक्ती देणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने करावे असेच आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. त्यानंतर देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने अंघोळ घालावी. अभिषेक करताना पुरुषसूक्ताचे पठण करावे. त्यानंतर बाळकृष्णांना देवघरात स्थापन करून पंचोपचार पूजन करावे. लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य या दिवशी बाळकृष्णाला अर्पण करावा. यामध्ये तुळशीपत्र अवश्य टाकावे. शेवटी क्षमा प्रार्थना करून देवाला नमस्कार करावा. विष्णू सहस्रनामाचा पाठ या एकादशीच्या दिवशी अवश्य करावा. भागवत ग्रंथाचे पारायण देखील या दिवशी करणे हितावह आहे. ज्यांना संततीविषयक समस्या आहेत किंवा संतान प्राप्तीत अडथळे आहेत, संततीच्या उत्कर्षात अडचणी येतात, अशा सगळ्याच व्यक्तींनी या दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण अवश्य करावे. ज्यामुळे जन्मजन्मांतरीचे शाप, तळतळाट, दुःख दूर होऊन व्यक्तीला सर्वतोपरी लाभ होतो. तसेच या दिवशी भागवत ग्रंथासोबतच विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने पितरांना सद्गती मिळते आणि कुटुंबाला पितरांचे आशीर्वाद लाभतात. या दिवशी शक्य झाल्यास अन्नदान करणे देखील अतिशय उत्तम समजले जाते. एकादशी व्रताला उपवास करावा. फलाहार केल्यास हरकत नाही. महिलांनी सकाळी लवकर स्नान करून तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर खालील मंत्र म्हणावा.
महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यदायिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसी त्वम नमस्तुते। या उपायामुळे घरात सुखशांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात। सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी नारळ कधीही फोडू नये, कारण ब्रह्मांड तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असलेले हे नारळ या दिवशी फोडल्याने देवतांचा दोष लागतो। या दिवशी दाराशी गाय आल्यास तिला पोळी गूळ अन्न, गाय दाराशी आल्याने आपले संकट दुःख दूर होते, म्हणून तिला कधीही अन्न न देता हुसकावून देऊ नये। आजारी व्यक्तीला मदत अवश्य करावी। यासारखी पुण्य कमवण्याची संधी दुसरी असू शकत नाही। महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा कधीही ठेवू नये। झाडू याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्याचा नित्य नियमाने मान ठेवावा। मीठ कधीही सांडलं असेल तर त्यावर पाय पडू नये याची काळजी घ्यावी व ते भरून पाण्यात टाकावे। मीठ हे समुद्रात असते, जे समुद्रापासून मिळते आणि लक्ष्मी ही समुद्र कन्या आहे। लक्ष्मी आणि मिठाचा अतिशय जवळचा संबंध आहे। तसेच संध्याकाळी दिवे लागणीला घरातून कधीही 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत। त्यात सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे मीठ, दुसरी वस्तू पैसा आणि तिसरी वस्तू म्हणजे झाडू। या वस्तू लक्ष्मीकारक असल्याने संध्याकाळी आपण ज्या वेळेस लक्ष्मी येण्याची वाट पाहतो त्यावेळेस घरातून या वस्तू बाहेर देऊ नयेत। तसेच दूध दही ताक वस्तू गायीपासून उपलब्ध होतात, म्हणून या वस्तू देखील संध्याकाळी कोणास देऊ नये। आपल्या घरातील देवघरात कलश अवश्य स्थापन करावा, नारळ सोलून त्या कलशावर ठेवावा व या कलशाच्या उजव्या बाजूला दिवा लावावा। सकाळी लवकर उठून महिलांनी अंगणात सडा रांगोळी करून पुरुषांनी सूर्यासाठी अर्घ्य जरूर द्यावे। कुठलेही काम सवयीने अंगवळणी पडते आणि म्हणूनच सकाळी लवकर उठून शुचिर्भूतता पाळून नित्य नियमाने सूर्याला अर्घ्य देऊन देवाचे पूजन करावे। नित्य कर्म करताना सवयीने सहज शक्य होईल। हळूहळू सगळ्याच गोष्टी अंगवळणी पडतील यात शंकाच नाही। वरील सांगितलेल्या उपायापैकी ज्या तुम्हाला शक्य असेल ते उपाय तुम्ही करू शकतात, किंवा सगळेच शक्य झाले नाही तरी जे शक्य असेल ते अवश्य करावे। हळूहळू सगळेच नियम पाळणे अंमलात आणणे सहज शक्य होईल। तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण कामिका एकादशीचे महत्त्व आणि कथा जाणून घेतली। आशा करते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच। पुढे येणारा दीप अमावस्येचा अर्थातच आषाढ अमावस्येबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा। उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।